5 अपवित्र वस्तू आहेत. किती? वमनो उचिष्टो शिव निर्माल्य शव कर्पटिका काकविष्टा पंचयते अपवित्रो पवित्रो वहा. जगामध्ये 5 वस्तू अपवित्र आहेत. वमन म्हणजे वांती अपवित्र आहे की पवित्र? ढेंगे बाबा, वांती अपवित्र आहे की पवित्र? तुम्ही तर असे बसले झाड होबासचे पाहुणे आले. न हालिंग न डुलिंग न वॉकिंग न टाकिंग नथिंग एनिथिंग. अपवित्र आहे. अरे जवाई घरी आला आणि सासूला खूप आनंद झाला. सासूनं रातभर स्वयंपाक केला. घनो चोखो शिरो पुरी भजो वरो सात्म्य करो बालाजी सू सगळा स्वयंपाक. जवाई म्हणे उद्याच जातो. मग मेवणीनं वाढलं आणि जेवण झालं जास्त. आणि त्या अखालीच्या वेळेस काही पाहुणे बिन बोलावता घरी येतात. त्याला म्हणतात मासोळ. बोलावते का कोणी? पण कधी येते? अखालीला. आणि जाते कधी? म्हणा पोयाचा ठोंबरा खाल्ल्यावर. तर किती औषध टाका जात नाही. ते एक माशी तोंडात गेली आणि तोंडातली म्हणजे घासात गेली, घासातली पोटात गेली आणि तिनं तिचा प्रताप दाखवला. पोटातली पोटात, पोटातली सगळा स्वयंपाक म्हणजे जेवण वांतीच्या द्वारे बाहेर पडलं. आणि ते सासू अशी गरम झाली. तुमच्यासाठी रातभर डोळे फोडले, एवढा मोठा स्वयंपाक केला आणि तुम्ही त्याचा अपमान केला. आता एक करा, त्याच्यातले जिलेबीचे तुकडे तेवढे तरी उचलून खा. तुम्ही झोपले काय? खातील काय? वांती आहे. पण एक आहे, एक पदार्थ वांती आहे परंतु पंचामृतामध्ये त्यानं स्थान प्राप्त केलं. ते सहद. काय? मधमाश्या सहद गोळा करतात. कुठं? पोटात. तोंडात कोणी? तोंडात किती मावेल. आणि पोटात तिकडून त्या पोळीपाशी आली की त्या सगळ्या पोळीमध्ये टाकून देतात. काय? ते काय झालं? वांती आहे ना. पण संतांनी पंचामृतात आणलं. अपवित्र असून पवित्र झालं. एवढा पावर संतांचा आहे. उचिष्ट उष्ट देवाला चालत नाही. ते काय? नाही चालत. अरे सणाच्या दिवशी तुम्ही स्वयंपाक करता, लहान लेकरू लाडू मागते तर त्याला काय म्हणताय? बाबू देवाला दिल्याशिवाय घेऊ नाही, घेऊ नाही. तो डायरेक्ट असा करते, बोलते त्याची माय नाही देत. तो खेळायला गेल्यावर पूजा आल्यावर का कर देवाला द्यायच्या आधीच त्याचा आस्वाद घेतला तर ते उष्ट होते. बरोबर आहे ना? मावल्या हो हो बरोबर आहे. बरोबर, काय हरकत नाही. बरोबर आहे. पण तुम्ही तुमच्या इवाले उष्टा चहा पास्ता की नाही? इवाई आला की काय चहा त्या कपाचे हात खालीवर खालीवर खालीवरच्या आणि कपातला हातावरचा घोटावर. न्या पप्पाचे पप्पा म्हणजे पिंट्याचे पप्पा न्याच्या उष्टा नाही काय? तू म्हणसान का आम्ही का भोगून आले तोंड लावलं? तोंड नाही लावलं. परंतु जी वस्तू ज्याला द्यायची आधी आस्वाद घेतल्या जाते ती उष्टी होते. आणि म्हणजे उचिष्ट म्हणजे उष्ट गाईचं दूध आहे. तानयाचे आचका घटे तव तवादी कची पाना फुटे रोसे प्रेमी दुनवटे पर्यंत याचे गा. जे गाईचं वासरू सोडल्यानंतर आईला ढुसे मारते पण तिला राग येत नाही. ती प्रेमानं पाना सोडते. हे दूध पिऊ लागते पाना सुटल्यानंतर. आणि आपण बेसरमासारखे त्याले वरतून खुट्याले बांधतो. तो म्हणजे पिऊ दे रे म्हैस माहेरी, पिऊ दे रे म्हैस माहेरी. आता ते उष्टे झाले की नाही स्तन गाईचे. तो काय धुयेपर्यंत पानात सोडून घेईल म्हणून तसंच दूध काढतो. ते उष्ट आहे. परंतु पंचामृतामध्ये संतांनी अर्पण केल्यामुळे भगवंताला पवित्र झालं. शिव निर्माल्य
निर्माल्य म्हणजे भगवंताला अर्पण केलेली फुलं. अर्पण केलेलं पाणी पुन्हा चालत नाही. खाली पडलेलं फूल देवाला पुन्हा वाहता येत नाही. म्हणून फुलं खाली पडू देऊ नये. फुलं तोडत असताना नख लागू देऊ नये. ते फूल देवाला चालत नाही. एवढं शास्त्र सोपं आहे आपलं कर्मकांड. म्हणून भक्ती बरी भले तुका म्हणे सत्संग हा सुपा जे कुसंग हा फेरा 84चा. चला मग पण एक वस्तू अशी आधी देव भगवंताला आधीच आलेली आहे. कोणची? गंगा. आली कुठून? जटे चुळ चुळवाये है की नाही? जटेतून गंगा झुळझुळवाये. आवडते बेलाच पाय ती आधीच वाहिलेली आहे. पण पुन्हा पुन्हा गंगा जळ चालते. काहीही चालते कारण अपवित्र असून पवित्र मानले गेलं. चला शवकरपटिका मेलेल्या माणसाचं कपडे घरात ठेवत नाहीत. ठेवतात काय? कारण मेल्यानंतर कपडे घरात ठेवत नाही, ते जाळतात. पण अंगावरचं सोनं ते चालते. काय ते बापा जाता गेले. आता तर मी पंढरपूरले चालले काय मोय बाई. आता माया संग 2 गोष्टी बोलून जी. आता तो काय बोलीन मेल्यावर. जिवंतपणी धड नाही बोलली. पंढरपूरले जायला निघाला तर मारे धौसा देत जा. मै के चली जाऊंगी तुमचे धौसा देत जाय. आणि आता म्हणते पंढरपूरला चालले काय? याच्या तोंडात तुळशीचं पान घाला ना माय बाई. काय घालत तुळशीचं पान? त्याने एकादशी नाही धरली. त्यानं सोमवारचा उपास नाही पकडला. शनिवारचा नाही धरला उपास. कोणते उपास? कोणताही दिवस हान फकीर आहे. नाही खाव ते खाल्लं, नाही प्याव ते पेरलं. आता एक कर त्याच्या तोंडात कोंबडीचे फक घाल. कोंबडीचे फक कुटुंब पोसेले. काय हित केले सांग बापा. जीवनभर धड बोलले नाही. आणि मेल्यावर रडता तो काय हरकत नाही. त्याला बाहेर आणलं. महाराज किती पैसा कमवा, किती सोन्यासारखं घर बांधा, तुमची शेवटची आंघोळ कुठं होते? वैसनीत दारात होते. हो काय कमाल. क्यों करता है तेरा मेरा ये तो तेरा मकाम नहीं. काय करता है? धन दौलत में जो फंसा है वो ये सच्चा इंसान नहीं. 2 दिन काहे चमन खिलाए उड़ जाएगी कली कली. ले लो रे कोई राम का प्यारा छोड़ न जाओ गली गली. बोलना दुनिया को तो कब तक पहले अपना कहता जाएगा. राम नाम को भूल गया अंत काल पछताएगा. 2 दिन काहे मेला तेरा आखिर होगी चला चली चला चली. लीलो रे कोई राम का प्यारा छोड़ न जाओ गली गली.
किती अवस्था आहे. जिस जिसने ये मोती लुटे धन्यवाद म्हणतो. जे कीर्तन आलं जे कीर्तन आले त्यांना धन्यवाद देतो. जिस जिसने ये मोती लुटे वो तो माला माल हुए. धन दौलत के जो बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. कंगाल झालं ना महाराज. माया के दीवाने सुन ले बात सुनाऊं कड़ी कड़ी. विचार केला का कधी? अरे कर्दोला सुद्धा काढून घेतात. भूषणे घेते काढून या. काही आपल्या सोबत येत नाही. खाऊ मरमर 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 करते. याचा खिळा उचल, त्याची रेती उचल, याच्या इटा उचल. अरे वावरा दाखवले टाकू टाकू लाईन घेतली रे तुम्ही. तेव्हा झटका देणार नाही काय? देणार नाही का झटका? अरे काहीच नाही. किती कमवा. शेवटची आंघोळ बाहेर होते. ते बाहेर होते. तुमच्या पाठीला साबण लावू देना माय बाई. काय पाहिलं तिनं सगळ्या अंगावर सोनं होतं. म्हणे माय कुठं नेते वाटते संग. काय रे प्रेम करणारी बाई पत्नी. ते म्हणे तुमच्या गळ्यातला गोप राजावाणी कसा चांगला दिसते ना बाई. तुमच्या कानातला नागोबा डुलू 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 डुलू. ते लोक हुशार. ते दे गळ्या बुटीच्या जवळ सोनं. सगळं सोनं काढलं. हातातले सोन्याचे कळे, गळ्यातला गोप, कमरीतला करदोळा, कानातले नागोबा. बुडीच्या हाती दिलं. आंजोही भरली ती आंजो पुरी. काय म्हणते बुडी? खरं सोन्याचं पाखरू बोलून केलं. नकली सोन्याचं काय करतो? घेतो काय मग? नकली सोन्याचं काय करू? घालचंच दुसरं काय करशील तू? एक लक्षात ठेवा, या जगात आपलं कोणीच नाही.
देह आपला नाही, पती पत्नी सोयरे धायरे कोणीच आपलं नाही. अरे मेल्यानंतर तुमचं अस्तित्वही त्या घरात ठेवत नाही. भूषणे घेते कालनिया, सर्व सोनं घेतलं. म्हाताऱ्याला लागली दिला, वापस आलो. म्हातारी गादी जाळून राहिली होती, कपडे जाळून राहिली होती. म्हटलं आजी काय करतो? म्हणे नाता ते आबाचे कपडे जाळून राहिली. काय करून राहिली? म्हटलं काहून? म्हणजे तो आबा गेला ना, कपडे ठेवू नये. म्हटलं गादी तर नवीन आहे, तेवढी तर राहू दे. म्हणजे नाही बाबू, गादी चालू लागते, तो आबा झोपत जाय. काय करत जाय? म्हटलं नाही, गादी राहू दे, पाहुणे राहुणे उचलली. आला बुडा झोपला तर काय करशील? म्हणजे पुन्हा यावा अशी इच्छा आहे काय? रामेश्वर बाबा, पुन्हा यावा अशी इच्छा नाही, काहीच नाही आपलं. ऑल द वर्ल्ड इज लिव्हिंग डेड. हा प्रत्येकाचं अस्तित्व नष्ट होणार आहे. अरे रावण समुद्राच्या काठी मेला, पाणी पाजायला एक तरी चिता होता काय? दुर्योधन सरोवराच्या काठी मेला, पाणी पाणी करत मेला, एक जण तरी उरला होता काय? त्याचं कारण आहे केले कारी राहते काय? नाही, म्हातारीनं सगळे कपडे जाळले. का? कारण मेल्यानंतर त्याचे कपडे अपवित्र होतात. पण जगात भगवंताले वापरल्या जाणारा कपडा रेशीमचा काय, हा अपवित्र आहे. कारण हा बनते कसा? हा कोसल्याच्या कीटकाचा काय, शवकरपटिका आहे ना. कारण आहे का, कीटक कोसल्याने घर सायासे केली, दोन्ही दार गुंफुनिया, आत गुत गुत मेले, सावध होय बापा, काळ लागला माता, सावध होय बापा. तो कोसल्याचा कीटक कोसला तयार करतो आणि दोन्ही दरवाजे बंद करून टाकतो. रेशीम गुंफत गुंफत मधात येतो. मग त्याला त्यातून निघता येत नाही. तो गुद मरून मरून जातो. आणि त्याच्या आजूबाजूचा जो रेशीम आहे तो त्याचं कफन आहे, तेच त्याचं कफन बनते. पण देवाला आवडणारी वस्तू रेशीमचा कपडा आहे. का म्हणतात त्याला? बिनसुती नाही बरं, बिनसुती इकडे चालतच नाही. कारण त्याला सुतच म्हणतात. सुती शिकली येतील, बिनसुती चालत नाही. अरे बार मध्ये जातात लोक, चांगले चांगले लोक बार मध्ये जातात आणि मॅट होऊन बाहेर येतात. मॅट मी काय कोणाला समजतो, मॅट होऊन येतात. आणि इकडे मॅट माणसं जरी आले तर माझ्या ज्ञानोबाराची शपथ, इथं माणूस बनल्याशिवाय राहत नाही. कारण संतांचं वैशिष्ट्य दिठी जयावरी झळके के हा माथा पद्म करू माथा पारुखे, तू जीवची परितुके महेशेशी. अरे इकडे येऊन तर पाय, साधूची
तुझ्यावर नजर जरी पडली तर तुझ्या पाशी ज्ञान प्रगट होते, एवढी आमच्या साधूची नजर आहे, म्हणून पुण्यतिथी आहे विठ्ठल. रेशीमचा कपला कफन आहे, तरी भगवंताला आवडणारा कपला रेशीमचा. चला, चौथं पवित्र. आणि पाचवं पवित्र आहे काय? काकविष्टा. काकविष्टा म्हणजे कावळा. जेव्हा आंब्याला सीझन येते तेव्हा कावळ्याचं तोंड खोरी येते. काही काही वेळेस सप्ताह चालू होते तेव्हा काही काही लोकांचे खोरी येते. खोरी नेमकं सप्त्याच्या वेळेसच त्याचं जमत नाही. खोर येते. आणि आंब्याचा सीझन संपला काय, निंबी निंबोळिया आला आणि कावळिया सुकाळू झाला. मग काय त्या वळाचे पिंपळाचे फळ येतात. निंबा ना कडुलिंब, त्याच्या का असतात त्या लिंबोळ्या, आणि त्यास खाते. आणि त्यास इकून हा इकून स्वाहा, ती विष्ठा टाकते. त्या विष्ठेतून झाड जन्माला येते वळाचं, आणि त्या वळाच्या झाडाची पूजा करतात आमच्या मावल्या. कोण्या दिवशी? वट सावित्र्या दिवशी. काय काय नेता वळाले द्याले ना, एवढा सांगा त्याला धागा बांधेल, एवढी मोठी रील, आणि टेलरच्या घरचा वाया जायला कपला. जामपराचं पीस देत नाहीत, काही दुप्पट देत नाहीत, काहीच देत नाही. तो वाया जायला कपडा बांधता तसा. बरं बांधता कोण त्याले? मावल्या व्हायवा निर्माल्या, व्हायवा गंग्या, व्हायवा कक्षे चारी इकून होता, कर कसून त्याला बांधून ठेवतात. कोणाले? वळाले. आणि मागणं किती देत काहीच नाही. मागणं किती? वळापाव, 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 वळापाव. अरे मी का हॉटेलीतला वडापाव म्हणून राहिले का तुम्ही हसून राहिले? भला हो बुरा हो जैसा भी हो, मेरा पती मेरा देवता. त्या वडाला पतीचं आयुष्य मागतात. कसं आहे? अपवित्र आहे, अपवित्रातून जन्मलेला आहे, पण पवित्र मानल्या गेलेलं झाड म्हणजे वडाचं झाड. आणि आयुष्य मागतात. घरी आल्या